श्री स्वामी समर्थ. श्री अधिक मास महात्म्य. अध्याय 8. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री गुरुदेवाय नमः. ओम नमोजी नंदनंदना यशोदेच्या बाळकृष्णा, तव कृपेची लागे तृष्णा, करी कृपा मजवरी. तू मुकुंद माधव मुरारी, तू कंस चाणूर संवारी. तू दृष्टा ते शासन करी, आणि रक्षसी निजभक्ता. तुझ्या कृपेचा प्रसाद अर्जुनाला लाभला गीतेत. अर्जुन एक निमित्त मात्र बोध सकल जगतास. तू कृपा कटाक्षे अवलोकावे, माझ्या हाती ही लिहावावे. अधिक मास महात्म्य बरवे लोकहिता कारणे. लक्ष्मी म्हणे स्वामी दयाळा, जो शरीरे अशक्त झाला तो जाऊ न शके स्नानाला. त्याने काय करावे, न घडेची जरी ते स्नान. मग कैसे पूजा कैसे दान, कैसे व्हावे पापशालन. पुण्य कैसे लावावे, स्नान नाही दान नाही. तो व्रता जन्मोनी पाही, भूभार हो निराही. काही न घडे साधना, ऐशा प्राणी आणि काय करावे. कृपा पात्र कैसे भवावे, कोणते व्रत आचरावे. सांगे मजसे सत्वरी, सकल जगाचा हितार्थ. तू प्रश्न केलासी अर्थ, परोपकारे तुझे चित्त आहे भरले जाणतो. ऐका आता सत्वरी, शक्ती नाही ज्याचे शरीरी, किंवा द्रव्यही ना पदरी. तेने काय करावे, शरीरी जयाच्या दुर्लभता. द्रव्य नाही यात्रेकरिता, तेने स्वस्थ करुणी चित्ता. एके ठाई बैसावे, नाम घ्यावे भगवंताचे. जयबंध तोडी भावाचे, सुगम साधन उद्धाराचे. जगीते नामस्मरण, आठवणी प्रभूचे गुण. प्रेमी करावे त्याचे भजन, भजनाविना अधिक आणि न साधन. नाही सोपे पे दुसरे, भजनी तर ती पतित, भजने तर ती महापंडित. सदा नामस्मरणी रत, नारद मुनी ते पहा. रामनामाचा उपदेशा करिता तो वाल्या कोळ्यास. पापाची जळुनी गेली रास, झाला महर्षी वाल्मिकी. नामाचा पाहावा प्रभाव, नामे तरले रंकराव. नाम्याने उद्धरले जीव, पहा राखले पुराणी. देही नाही ज्याचे भक्ती शक्ती, तेने करावी भजन भक्ती. आठवून तो ईश्वर चित्ती, रमावे नाम चिंतनी. जन्मभरीचे तीर्थाटनाचे, अपारदाने केल्याचे. कोटी फळ गोदानाचे, लाभे एका नामात. कोटी यज्ञाचे ते फल, नामे पाविजेची तात्काळ. नाम सुलभ साधन, सुपळ तारा वैभव सिंधू. नाम फुकाचे मुखी घेता, सहज पुण्य येई हाता. होय जन्मांची सार्थकता, एक नाम स्मरणाने. म्हणून आशक्त नरनारी, ह्यानी भजावा श्रीहरी. नाम ज्याचे गाई वैखरी, धन्य जीव तो श्रेष्ठ. पापाचे पर्वत जळती, नामे आहे ऐसी शक्ती. नाम तारका आहे जगती, विश्वासोनी घ्यावे बा. कलियुगी व्हावया उद्धार, नाम भजन वारंवार. हरिनामाचा करा गजर, नाम तारी भजकास. महत पापे महादोष, स्मरता प्रभू नामास. त्याचा होई नाश, जैसी होळी तृष्णाची. नाम जरी आपुलेनी करावे, तरी दुजिया हाते सोपवावे. अथवा जाऊनी बैसावे, पुराण श्रवण कीर्तनी. चित्त दंग संसारात, नाम घेण्या नाही पुरसत. अशी मागू नका सवलत, आळस नामी नसावा. नरजन्मा हा पुन्हा पुन्हा, येत नाही हेची जाणा. नामे जोडा नारायणा, उद्धारक तो जीवांचा. जे विषयीची कथा वरवी, श्रोते सादर परिसावी. जेणे जीवा परती व्हावी, आणि व्हावा उद्धार. नर्मदा नदीच्या काठावर, भुसर नामे एक नगर. तेथे होता एक द्विजवर, ज्योतिषाचा अधिकारी. सावित्री नामे पत्नी तयाची, गोडी तिजला हरिनामाची. ती मेळणी कासदामाची, करुणी व्रते संसारी. कृष्ण विष्णू हरी गोविंद, या नामाचा तिला छंद. पतीस मानून ती मुकुंद, सेवा करी आदरी. पती तिचा धनासक्त, धनापाशी त्याचे चित्त. सदा होतसे आसक्त, नाम त्याते नाठवे. तो पोट ही पुरी न खाय, सदैव परी करी धन संचय. नूतन वस्त्र विकून घेय, द्रव्या पुल्या कनवटी. 7 रांजण मृतिकेची, भरले त्याने धनाचे. लोभ स्वर्ण मोतिकतेचे, त्याचे अंतरी सदैव. धड वस्त्र नाही कांतेस, मोजमोजूनी खाई घास. गोडधोड ही कधी न घरात, त्याने बनवून दिले. कधी न केला सणवार, कुळधर्म कुळाचार. कारण खर्च होणार म्हणून या तयाने. काय आयशा मानसाशी, गाठ बांध घातली सुरशिकेशी. ऐसे म्हणे ती मानसी, कृपाना सभे श्रीरंगा. दारिद्र्य असता घरात, तिचे प्रभूपदी लीन चित्त.
ती नित्य आठवे भगवंत नामस्मरण करुनिया ऐसे वर्तता एके दिनी ब्राह्मण पोती पंचांग घेऊन गेला काही काम लागुनी घरापासून दूर हो. तो एक ग्रामाधिकारी येऊन उभा राहे द्वारी म्हणे विप्रवरा सत्वरी चला ब्राह्मण भोजना घेऊन आलो निमंत्रण ग्रही आहे ब्राह्मण भोजन दान दक्षिणा देई भरून स्वीकारा ती येऊनी. तो काय बोले द्विजा म्हणी पती नाही हो आता सदनी ते येताचे देऊनी पाठवून सदनी तुमच्या तातडी. दिवस आला माथ्यावरी शिरन घेऊन ऋषीभार ब्राह्मण येता घरी तत्पर पत्नी यास काय म्हणे. एक ग्रामाधिकारी येऊनी देऊनी गेला आमंत्रण म्हणे प्रयोजन ब्राह्मण भोजन धाडा भटजी बुवास. आमंत्रणाचे ऐकता बात तैसा सुटला गडबडीत घामांगीचा नटिपत सत्वर जाऊ लागला. एरी म्हणे जी जरा बसावे शीतल जलपान करावे थोडे विसावून जावे मग मार्ग लक्षुनी. तो म्हणे तू आहेस वेडी मज करून जाऊ दे तातडी अन्ना अधिक धनाची गोडी चित्ती माझ्या लागली. ती म्हणे ही धन अभिलाषा उचित नव्हे देईन क्लेश आपली चिंता त्या परमेशा पाटे पुढते सांभाळी. धनलोभ नसावा मानसी चित्त राहो प्रभुपाशी तो न कमी देई कोणासी भूक चिंता जाणतो. उदक पान नाकारिले डोई मुंडासी बांधिले म्हणे आता शीघ्र पावले लागेल ना मला धावावे. तो ती पतिव्रता काय करे शर्करा मिश्रित दूधजारी आणून देई त्याच्या करी येल मार्गी कामास. लगबगे निघे तो ब्राह्मण धावे धापा टाकून चित्तवांची धनभोजन बहुत कष्टी झाला. ब्राह्मण भोजनाची गोडी म्हणून करी तातडी जराही न काढी सवडी विश्रांतीस वाटेत करीत मध्यानीचा प्रवास तया लागली अतिप्यास. कोरड पडली ती घशास प्राण कासावीस हो. मग क्षणे एक थांबला झारी लावली मुखाला तोच कळले रसनेला जल नोही दुग्धते. तो क्रोधित होय मानसी पाण्या जागी येई देई दुधासी ती लुटविले माझे धनासी कवडी कंगाल करेल. ऐसे रागे रागे बोलत ओतली झारी वारुळात नाग नागिने पिले आत तृप्त झाली दुग्ध पाने. नागराज निघाले वारुळातून एक फुसकरा टाकून बाहेर येऊन देती दर्शन बोलती मनुष्यवाणीने हे द्विजवरा कृपावंता तू तोषविले आमचे चित्ता आता असेल जे का चित्ता तेची मागे वरदान. ब्राह्मण म्हणे दचकला कोण म्हणे हा भले आहे भला देतो म्हणे वरदानाला काय घडला पुण्यांश. पुनरपी नागराज बोलले तू आम्हास दूध पाजले चित्त आमुचे संतोषले हवे तेची मागावे. तो ब्राह्मण कर जोडणी म्हणे देवा ही न माझी करणी घरी पत्नी आहे सद्गुणी तिनेच दिले दुग्ध ते. नागराज म्हणती जाणतो चिंती तिच्या देव नांदतो ओटी नाम जप चालतो अल्पसंतुष्ट ती सदा तुमचे करावे ते कल्याण. ऐसे मनी ठरवून मी झालो आहे प्रसन्न हवे तेचे मागावे. ब्राह्मण म्हणे मजन ठाऊक करे कशात आहे सुख धन लोभ माझा विवेक नाही बाजी राहिला. मी तिजसे येतो विचारून सत्वर गती परतून तुम्ही न जावे इथून वर दिल्या वाचुनी. घरी लगबगे येऊने पत्नीस करी निवेदन काय मागो वरदान उचित तेची सांगावे. ती म्हणे धन भरपूर आहे परी भगवंत दूर राहे नारायण सवे पाहे लक्ष्मी येते अवचित धनाचा विनियोग भला करण्याची बुद्धी दे मला. ऐसे मागा नागराजाला तेने तोषले नागेश. ब्राह्मण परतोनी माघारी नागराजाचे पाय धरी मागे वरदान ते सत्वरी जे का नारी बोदिले. नागराज म्हणे धन्य पत्नी तुझी भाग्यवान तुवा पुण्यकर्म धन वेचून तोषवावे जगदिशा. धन न कधी तुझे सरेल देशील तितुके वाढेल पुण्य पदरी तव पडेल. अन्नदानासे श्रेष्ठ जेने याचक होय तृप्त आणि संतोष पावे चित्त हीच जाण सत्य ते. ब्राह्मण आला तो परतोनी मनी निश्चय करुनी म्हणे आजचे शुभदिनी घालू भोजन ब्राह्मणा. पत्नीस सांगो समाचरण हर्षित झाले तिचे अंतर. धन घेऊनी बाजारी सत्वर गेला अनाया सामुग्री. सर्व सामुग्री आला घेऊन तसेच ब्राह्मणा निमंत्रण. षडरस अन्न शिजवून केले अन्नदान ते. तोषविले सकळ ब्राह्मणा घ्या घ्या म्हणून वाडी अन्न.
संतुष्ट होताच द्विज गण श्रीहरी ही संतोषला. पत्नी सह झाले समाधान खरे कामा आले धन धन वेचून तो भाग्यवान जोडीती दंपती साधने. ब्राह्मण मुखी ते जे पडले घास ते प्राप्त झाले भगवंतास. सुबुद्धी आली ब्राह्मणास धन लालसा निमाली. ब्राह्मणा घातले भोजन त्रयोदश गुणी विडे अर्पुन. वरी दान दक्षिणा देऊन संतोष विले सकलास. मग केले प्रसाद भोजन हर्षित कांता मनोमन. मने आज हे ते खरे पुण्य जोडे पती आपुला. धनसंचय वाढवी चिंता कळो आले ते विप्राता. सत्कर्णी धन वेचिता पुण्य पडे पदरात. पत्नीने केले नामस्मरण तेने पतीची वृत्ती बदलून घडून आले सदचरण आणि परमार्थ साधना. तेने तोषला श्रीहरी उनेन पडे त्याचे घरी. तो स्मरे हरी हृदया मंदिरी पावला पुण्य शिदोरी. नामाने वृत्तीचा पालटू नामाने भेटे भगवंतू. नाम कलियुगी श्रेष्ठ हेच जाना अंतरी. नाम तारका नाम उद्धारक नाम दूर करी पातक. नाम देई परम सुख नामधारका कलियुगी. नामाची धरुणी कास द्विज दंपती जाय मोक्षास. म्हणून नामाचा करा ध्यास नामावडी ती धरा. इथे श्री अधिक मास ग्रंथ महात्म्य ग्रंथ पद्मपुराणीचे समंत गोविंद नैविरचित अष्टमोध्याय गोढा. श्री अधिक मास महात्म्य अष्टमोध्याय. श्री स्वामी समर्थ. ओम नमो भगवते वासुदेवाय पुरुषोत्तमाय.